नमस्कार. बिझनेस ऑफ शेअर मार्केटच्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपण या व्हिडिओमध्ये SBI फंड मॅनेजमेंट लिमिटेड कंपनीचा जो IPO येतोय त्याचं सविस्तर ॲनालिसिस करणार आहोत. त्यापूर्वी त्या कंपनीची पार्श्वभूमी व रचना आपण समजून घेऊया. ही कंपनी दोन पार्टनरमध्ये चालते. SBI बँक जिचा हिस्सा 61.73% आहे, तर अमुनदी ॲसेट मॅनेजमेंट जिचा 36.26% हिस्सा याच्यामध्ये आहे. तुम्ही म्हणाल हे नवीन काय, तर ही फ्रान्समधील व युरोपमधील सर्वात मोठी AMC आहे. त्यामुळे भारतातील सर्वात मोठी ट्रस्ट असणारी बँक आणि बाहेरच्या देशातील AMC, यामुळे या कंपनीला जागतिक लेवलचा दर्जा प्राप्त झालेला आहे. कंपनीकडे ग्राहक कोण कोण आहे, कंपनीचे ग्राहक कोण कोण आहेत, तर रिटेल इन्व्हेस्टर आहेत, HNI आहेत, इन्स्टिट्यूट इन्व्हेस्टर आहेत. कंपनीचं बिझनेस मॉडेल काय आहे, तर कंपनी काय करते, ऍक्टिव्ह म्युच्युअल फंड, पॅसिव्ह म्युच्युअल फंड, फंड्स ऑफ फंड, म्हणजे जितके पण म्युच्युअल फंडमध्ये प्रकार आहेत ते सर्व या ठिकाणी पुरवले जातात. त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर 2026च्या एकूण म्युच्युअल फंडमध्ये या कंपनीकडे 12,51,000 कोटी होते. म्हणजे साहजिकच आपण असं म्हणू शकतो आपल्या सोप्या भाषेमध्ये की भारतातील म्युच्युअल फंडपैकी प्रत्येक 7वा रुपया हा SBI म्युच्युअल फंडकडे जातो. म्हणजेच एकूणच भारतातील 15.3% मार्केट यांनी कॅप्चर केलेलं आहे. त्याच्याशिवाय इन्स्टिट्यूट इन्व्हेस्टर जसं की बँक प्रोव्हाइड फंड असतील, पॅसिव्ह फंड असतील, त्यांच्याकडून 16,94,000 फंड देखील कंपनी सांभाळते. पण महत्त्वाची गोष्ट, कंपनीला मिळणारा नफा हा रिटेल आणि HNI ग्राहकांकडूनच असतो. कारण मोठ्या इन्स्टिट्यूशनल ग्राहकांकडून फंड जास्त जरी मिळत असला तरी फी खूप कमी असते. त्यानंतर कंपनीची ताकद जर बघायची झाली तर मार्च 2021 मध्ये कंपनीकडे 5 लाख कोटी होते, तर मार्च 2026 मध्ये ही संख्या 5 लाख कोटींवरती पोहोचली. म्हणजेच 5 वर्षात 2.5 पटाची वाढ आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. CAGRचा विचार केला तर 20%चा CAGR आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. कंपनीच्या पॅसिव्ह फंडमध्ये कंपनी जास्त आघाडीवरती दिसून येते. 27.9%चा शेअर्स कंपनीकडे आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर कंपनीवरती कोणत्याही प्रकारचे कर्ज नाही. कंपनीचा इन्कम जर पाहिला तर CAGR आपल्याला 27.7% दिसून येतो. प्रॉफिट आफ्टर टॅक्स पाहिला CAGR नुसार तर 21.64% दिसून येतो. इबिटा मार्जिन तल्लभ आपल्याला 92% आहे, जो व्यवसायाची प्रचंड वाढ आणि नफाची क्षमता आपल्याला दाखवतो. मजबूत कॅश फ्लो देखील कंपनीकडे आहे, जवळजवळ 2,488 कोटी. त्यातील कंपनीतील नफ्यातील तल्लभ 81% कॅश आपल्याला कॅशमध्ये कन्वर्ट होताना त्या ठिकाणी दिसून येते. कंपनीचा जर ग्राहक बेस आपण पाहिला तर कंपनीकडे 1,80,00,000 ग्राहक आहेत. त्यापैकी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1,62,62,00,000 लोक हे ऍक्टिव्ह SIP युजर आहेत, जे दर महिन्याला कंपनीला 4,000 कोटींची SIP त्यातून येते. आणि फक्त या 4,000 कोटीमध्ये 13,000 कोटी हे फक्त SBI ग्राहकांकडून येतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे देशातील टॉप 30 शहरांव्यतिरिक्त ग्रामीण भागातून 21% कस्टमर या म्युच्युअल फंडकडे आहेत. याचं मेन कारण काय असेल तर कंपनीकडे 13,32,000 डिस्ट्रीब्युटर आहेत आणि SBI हजारो कंपनीचं शाखेचं जे जाळं आहे ते याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे. हे सर्व कंपनीचा अनालिसिस झाला. तर कंपनीच्या किमतीबद्दल जर आपण विचार केला तर व्हॅल्युएशन पण खूप चांगलं आणलेलं आहे. आपण त्याच्या सेक्टरमध्ये किंवा इतरांसोबत तुलना केली तर आपल्या लक्षात येतं की HDFC AMC असेल ही 41%, ICICI 49 रुपये,
तर निप्पॉनचे 50 रुपये आपल्याला त्या ठिकाणी पीई रेशो दिसून येतो. पण आपला जो आय पी ओ येतो याचा पीई रेशो 38 रुपयांचा असल्याचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे सेक्टरच्या तुलनेत वाजवी दरामध्ये आपल्याला आय पी ओ उपलब्ध होत आहे. त्यानंतर भविष्यातल्या संधी किंवा धोके कोणते आहेत? म्युच्युअल फंड सेक्टरमध्ये भारताच्या जीडीपीच्या केवळ 23% गुंतवणूक येत आहे, जी इतर देशांच्या सोबत तुलना केली तर अमेरिकेमध्ये 123% आहे, युके मध्ये 54% आहे. त्यामुळे हे भविष्यात वाढणार, ही कंपनीसाठी चांगली संधी त्या ठिकाणी उपलब्ध आहे. त्याच्यानंतर नव्या पिढीमध्ये रिअल इस्टेट आणि सोन्याऐवजी शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा ट्रेंड आपल्याला जास्त पाहायला मिळतो. त्यासोबतच एस बी आय बँकेचे जे 53 कोटी ग्राहक आहेत त्यापैकी फक्त 55 लाख ग्राहक हे एस बी आय म्युच्युअल फंड सोबत जोडलेले आहेत. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की 1%च ग्राहक फक्त यामध्ये जोडलेले आहेत, अजून 99% ग्राहक जोडायचे आहेत. त्यामुळे कंपनीसाठी खूप चांगली ग्रोथ त्या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळू शकते. त्याच्यानंतर कंपनीसाठी धोका म्हणाल तर 100% हा काय आहे, ऑफर फॉल सेल आहे. म्हणजेच 9,812 कोटी हे प्रमोटरला जाणार आहे, यातील एकही रुपया कंपनीमध्ये गुंतवला जाणार नाही. पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की कंपनीला कॅशची गरज नाही, कारण कंपनीवरती कोणत्याही प्रकारचं कर्ज त्या ठिकाणी नाही. त्याच्यानंतर ग्रे मार्केट प्राइसचा जर आपण विचार केला तर ग्रे मार्केट प्राइसमध्ये देखील कंपनीची प्राइस ही सध्या 15 ते 20%च्या वरती आपल्याला पाहायला मिळत आहे. आता कंपनीसाठी धोके कोणते असू शकतात? समजा शेअर मार्केटमध्ये 10 ते 20%ची घसरण झाली तर लोक एस आय पी थांबवतात किंवा जुने लोक एस आय पी काढून घेतात. त्यामुळे या आय पी ओला काय होऊ शकतं, यांची फीज कमी होऊ शकते, डायरेक्ट प्रॉफिटवरती परिणाम होऊ शकतो. सेबी देखील आपल्या नियमांमध्ये सतत बदल करत असते. या नियमांचा देखील या सेक्टरवरती परिणाम होऊ शकतो. तसेच ग्रो असेल, झिरोदा असेल, हे देखील आता म्युच्युअल फंडच्या बिझनेसमध्ये उतरत आहेत. ते देखील तगडे आव्हान यांच्यासमोर असणार आहे. शॉर्ट टर्म लिस्टिंग गेन देखील चांगल्या पद्धतीने मिळू शकते. लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर 2 ते 3 वर्षासाठी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. बिझनेस ऑफ शेअर मार्केट 10 पैकी 8.5 रेटिंग या आय पी ओला देत आहे. याचं मेन कारण म्हणजे कंपनीवरती कोणत्याही प्रकारचं कर्ज नाही. तसेच दर महिन्याला कंपनीकडे 4,000 कोटींची एस आय पी येते. आम्ही दिलेली सर्व माहिती शैक्षणिकदृष्ट्या आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. त्यानंतर योग्य तो निर्णय तुम्ही घेऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा. धन्यवाद.